विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जर्नल या युनिटवरती जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे तो आपण पूर्ण केलेला आहे. आज आपल्याला जर्नलवरती जो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की ज्यामध्ये जीएसटी असेल, त्याचबरोबर डिस्काउंट रिसिव्ड असेल, डिस्काउंट अलाउड असेल आणि जर्नलच्या संदर्भामध्ये ज्या काही महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या देखील आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये पाहायला मिळणार आहेत. तर सुरुवातीला मी प्रॉब्लेम वाचतो. तुमच्या स्क्रीनवरती देखील तो प्रॉब्लेम दिसत असेल. पहा. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रांजॅक्शन इन द बुक्स ऑफ स्टार कंपनी लिमिटेड 2019 May 1st. Started business with cash rupees 1 lakh, goods rupees 2 lakh and building rupees 2 lakh. Date 3. Purchased furniture from Ram rupees 50,000 at 18% GST. Date 7. Sold machinery to Rakesh of rupees 70,000 at 18% GST. Date 8. Sold goods worth rupees 80,000 to Kiran at 10% trade discount and received cash after allowing her 5% cash discount. And last date, withdrawn from bank rupees 10,000 for personal use. साधारणतः या प्रकारची ट्रान्झॅक्शन्स आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. तर आपण एक एक ट्रान्झॅक्शन पाहूयात, त्याची जर्नल एंट्री कशी बनते. सुरुवातीला लक्षात घ्यायचं की ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन अकाउंट्स इन्क्लूड असणार आहेत, ते आपल्याला शोधायचे आहेत. ते अकाउंट्स कुठल्या नियमामध्ये आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. ते नियम फॉलो करायचे आहेत. एक अकाउंट आपल्याला डेबिट करायचं आहे तर सेकंड अकाउंट आपल्याला क्रेडिट करायचं आहे. याप्रमाणे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. तर पाहूयात. बघा. डेट फर्स्ट. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 1 lakh, गुड्स रुपीज 2 lakh अँड बिल्डिंग रुपीज 2 lakh. स्टार्टेड बिझनेस आहे, व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी जे कॅश असेल, गुड्स असेल किंवा एखादी असेट्स असेल, ज्यावेळी व्यवसाय सुरू करण्यासाठी आणली जाते त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. पर्यायाने याच्यामध्ये पहिलं अकाउंट असणार आहे कॅपिटल अकाउंट. मग आता व्यवसाय सुरू करण्यासाठी काय काय आणलंय बघा. कॅश आणलेली आहे, त्यानंतर गुड्स आणलेले आहेत आणि बिल्डिंग आणलेल्या आहेत. म्हणजे यामध्ये कॅपिटल अकाउंट आहे, कॅश अकाउंट आहे, गुड्स अकाउंट आहे आणि बिल्डिंग अकाउंट आहे. हे तिन्ही अकाउंट्स रियल अकाउंट आहेत आणि कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा रूल डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बेनिफिट जो देतो तो गिव्हर असतो आणि ज्याला बेनिफिट मिळतो तो रिसिव्हर असतो. पण रिसिव्हर असेल तर आपल्याला डेबिट करायचं आहे आणि गिव्हर असेल तर आपल्याला क्रेडिट करायचं आहे. मग या ठिकाणी कॅपिटल अकाउंट हे सिंबॉलिक वर्ड घेतलेलं आहे. या सर्व ज्या गोष्टी आहेत या व्यवसायाच्या प्रोपरायटरने दिलेल्या आहेत, पर्यायाने मालकाने दिलेल्या आहेत. मालक हा व्यक्ती आहे, व्यक्तीचं अकाउंट असतं पर्सनल अकाउंट. म्हणून डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. या ठिकाणी कॅपिटल अकाउंट हे मालकाचं अकाउंट आहे, मालक या ठिकाणी गिव्हर आहे. पर्यायाने कॅपिटल अकाउंटला आपल्याला क्रेडिट करावं लागणार आहे. आता कॅश, गुड्स आणि बिल्डिंग ह्या तिन्ही असेट्स आहेत की ज्या व्यवसाय संस्थेमध्ये आलेल्या आहेत. मग रिअल अकाउंट आहे, रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कोणकोणत्या असेट्स आपल्याकडे येतात त्याला आपण डेबिट करायचं आहे आणि कोणत्या असेट्स आपल्याकडून जातात त्याला क्रेडिट करायचे आहेत. या ठिकाणी मालकाने व्यवसायाला दिल्यात, याचा अर्थ व्यवसायाला त्या असेट्स मिळाल्या असतील. पर्यायाने तिन्ही असेट्स या ज्या आहेत त्या कम्स इन आहेत. पर्यायाने या तिन्ही असेट्सला आपल्याला डेबिट करावं लागणार आहे. ठीक आहे. म्हणून हेच आपल्याला ट्रान्झॅक्शन यामध्ये लिहायचं आहे. 2019 May 1st. फर्स्ट लाइन वरती नेम ऑफ डेबिटेड अकाउंट. फर्स्ट इज कॅश अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. मग आता व्यवसाय संस्थेमध्ये कॅश आणलेली आहे,
डेबिट होणार आहे 1 लाख, गुड्स आहे 2 लाख आणि बिल्डिंग आहे 2 लाख. असं एकत्रित कॅपिटल आपल्याला मिळणार आहे 5 लाख की जे आपण क्रेडिट केलेलं आहे. मग ही एंट्री का पास केली याचं नॅरेशन आपल्याला लिहावं लागतं. नॅरेशन हे काय इंटू ब्रॅकेट असतं आणि बिंग या शब्दाने त्याची सुरुवात असते. म्हणून बिंग स्टार्टेड बिझनेस विथ, कशाच्या साह्याने व्यवसायाला सुरुवात केली तर बघा कॅश, गुड्स अँड बिल्डिंग. आणि फक्त पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. ठीक आहे, फर्स्ट ट्रान्झॅक्शन तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे डेट 3, परचेस फर्निचर फ्रॉम राम रुपीज 50,000 ॲट 18% GST. 50,000 रुपये किमतीचं फर्निचर राम यांच्याकडून खरेदी केलं, त्यावरती 18% GST आहे. मग आता जीएसटी म्हणजे काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग आता हा जो जीएसटी आहे हा नॉमिनल अकाउंट आहे. ज्यावेळी आपण वस्तू खरेदी करतो अशा वेळी जीएसटी आपण देतो आणि ज्यावेळी वस्तू आपण विकतो अशा वेळी जीएसटी आपण घेत असतो. म्हणून जीएसटीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे जीएसटीच्या संदर्भामध्ये की जीएसटी हे नॉमिनल अकाउंट आहे. जीएसटी आपल्याला दोन गव्हर्नमेंटला पे करायचा असतो. पहिला आहे सीजीएसटी आणि दुसरा आहे एसजीएसटी. पहिला सीजीएसटी याचा अर्थ सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि नेक्स्ट आहे एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे आपण हा सेंट्रल गव्हर्नमेंटला पे करतो आणि हा आपण स्टेट गव्हर्नमेंटला पे करतो. हे दोन्ही जे आहेत हे आपण हाफ अमाऊंट दोन्ही गव्हर्नमेंटला पे करतो. म्हणजे टोटल जेवढा जीएसटी येईल तो जीएसटी आपण हाफ हाफ करून सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला देत असतो. ठीक आहे, तर आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये असं म्हटलंय की 50,000 रुपये किमतीचा फर्निचर आपण राम यांच्याकडून खरेदी केलेला आहे की ज्यावरती 18% जीएसटी रेट आहे. सुरुवातीला यामध्ये कोणकोणते अकाउंट्स इन्क्लूड आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट आहे आपण काय खरेदी करतोय तर फर्निचर खरेदी करतोय म्हणजे यामध्ये फर्निचर अकाउंट आहे. राम यांच्याकडून आपण फर्निचर खरेदी केलेलं आहे. इथे कुठेही कॅश पे केलं असं आपण म्हटलेलं नाही. पर्यायाने हे ट्रान्झॅक्शन ऑन क्रेडिट आहे म्हणजे उधारीवरती आहे. मग ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये उधारी असते त्यावेळी त्या ट्रान्झॅक्शन मध्ये पर्सनल अकाउंट इन्क्लूड असतो. म्हणून या ट्रान्झॅक्शन मध्ये पण राम हे पर्सनल अकाउंट आहे हे याच्यामध्ये इन्क्लूड असेल म्हणजे सेकंड अकाउंट यामध्ये राम अकाउंट असणार आहे. आणि थर्ड अकाउंट की जे महत्वाचं आहे ते आहे जीएसटी अकाउंट. मग हे जीएसटी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी अशा दोन पार्ट मध्ये आपल्याला त्याला द्यायचं आहे, पे करायचं आहे. आणि हा जीएसटीचा रेट जो आहे तो आहे 18%. मग बघा फर्निचर अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, राम अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, जीएसटी अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. मग सुरुवातीला जीएसटी आपण कॅल्क्युलेट करून घेऊयात. 50,000 रुपये किमतीचा माल आहे त्यावरती 18% जीएसटी आहे. म्हणून 50,000 वरती 18% जीएसटी कॅल्क्युलेट केल्यानंतर येणार आहे 9,000. मग आता हा टोटल जीएसटी 9,000 आहे. हा आपल्याला दोन गव्हर्नमेंटला पे करायचा आहे. कसा? हाफ अमाऊंट. म्हणून 9,000 ची हाफ अमाऊंट जर आपण केली तर 4,500 अँड 4,500 अशी अमाऊंट कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणून जीएसटी आपल्याकडे 4,500 4,500 म्हणजे एकूण 9,000चा जीएसटी आहे. आता तीन अकाउंट्स यामध्ये इन्क्लूड आहेत. बघूयात आपण एंट्री काय पास होते. फर्निचर अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कोणती असेट्स तुमच्याकडे येते त्याला डेबिट करा, कोणती असेट्स तुमच्याकडून जाते त्याला क्रेडिट करा. मग फर्निचर जर तुम्ही खरेदी केलं असेल तर पर्यायाने फर्निचर तुमच्याकडे येणार आहे म्हणजे फर्निचर हे कम्स इन असणार आहे. फर्निचर अकाउंटला तुम्हाला डेबिट करावं लागणार आहे. राम यांच्याकडून फर्निचर खरेदी केलं. राम हे पर्सनल अकाउंट आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ज्याला बेनिफिट मिळतोय त्याला आपण डेबिट करतोय आणि जो बेनिफिट देतोय त्याला आपण क्रेडिट करतोय. मग या ठिकाणी
राम यांनी फर्निचर दिलंय, पर्यायाने राम हा या ठिकाणी गिव्हर असणार आहे, पर्यायाने राम अकाउंटला आपल्याला क्रेडिट करावं लागणार आहे. राहिला प्रश्न जीएसटी की जे नॉमिनल अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंटचा रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. जर तुमचा खर्च होत असेल, तोटा होत असेल तर त्याला डेबिट करा, आणि जर तुम्हाला उत्पन्न मिळत असेल, फायदा होत असेल तर त्याला क्रेडिट करा. मग या ठिकाणी ज्यावेळी आपण वस्तू खरेदी करतोय अशा वेळी जीएसटी आपण देतोय, म्हणजे आपला खर्च होणार आहे, पर्यायाने जीएसटी अकाउंटला तुम्हाला डेबिट करावं लागणार आहे. ज्यावेळी आपण जीएसटी देतो त्यावेळी कॉमन शब्द लिहायचा आहे इनपुट, आणि ज्यावेळी जीएसटी आपण घेणार आहोत अशा वेळी शब्द लिहिणार आहोत आउटपुट. मग या ठिकाणी जीएसटी आपण देणार आहोत, पर्यायाने आपल्याला इनपुट हा शब्द जीएसटीच्या अगोदर लिहावा लागणार आहे. पाहूयात मग एंट्री कशी पास होते. डेट मध्ये डेट 3 फर्स्ट लाईन वरती नेम ऑफ डेबिटेड अकाउंट, फर्स्ट फर्निचर अकाउंट डेबिट. त्यानंतर आणखी कोणाला डेबिट केलंय आपण, तर जीएसटीला केलंय. जीएसटी आपण देतोय म्हणून पर्यायाने पहिला शब्द टाकायचा आहे इनपुट, आणि पहिल्या गव्हर्नमेंटला आपण जीएसटी पे करतोय म्हणून इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट. त्यानंतर इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू राम अकाउंट. मग फर्निचर किती रुपयांचं आहे, 50,000चं आहे. जीएसटी आपण कॅल्क्युलेट केली 9,000 आली होती, की जे दोन गव्हर्नमेंटला आपण हाफ अमाऊंट पेड केली, ज्यामध्ये सीजीएसटी आहे 4,500 आणि एसजीएसटी आहे 4,500. अशी एकत्रित राम यांना आपण किती रक्कम पे करणार आहोत, तर 59,000. म्हणजे 50,000 हे फर्निचरचे आहेत, 9,000 हे जीएसटीचे आहे, म्हणजे विथ जीएसटी 59,000. मग ही एंट्री का पास झाली याचं नॅरेशन आपल्याला लिहावं लागतं, की जे काय इनटू ब्रॅकेट असतं आणि बिंग या शब्दाने त्याची सुरुवात असते. बिंग परचेस्ड फर्निचर ॲट 18% जीएसटी. फर्निचर आपण खरेदी केलं ज्यावरती 18% जीएसटी आपण पे केलेला आहे, म्हणून फक्त पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये रेश ओढायची आहे. ठीक आहे, तर याप्रमाणे जीएसटी आपण पे केलेली आहे त्याची एंट्री याप्रमाणे पास होते. हे ट्रान्झॅक्शन तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट आहे डेट 7 सोल्ड मशिनरी टू राकेश ऑफ ₹70,000 ॲट 18% जीएसटी. आता बघा, मागच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण परचेस फर्निचर केलं होतं, म्हणजे फर्निचर आपण खरेदी केलं होतं. आता या ठिकाणी आपण मशिनरी सेल्स केलेली आहे आणि त्यावरती 18% जीएसटी आहे. मग आता ज्यावेळी जीएसटी इन्क्लूड असते अशा वेळी आपल्याला पहिला प्रश्न निर्माण होतो की जीएसटी आपण देणार आहोत की जीएसटी आपण घेणार आहोत. ज्यावेळी वस्तू आपण खरेदी करतो अशा वेळी जीएसटी आपण देत असतो, आणि ज्यावेळी वस्तू आपण विकतो अशा वेळी जीएसटी आपल्याला मिळत असते. या ठिकाणी आपण वस्तू विकलेली आहे, पर्यायाने जीएसटी आपल्याला मिळणार आहे. मग या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्क्लूड असणारे अकाउंट्स कोणती कोणती आहेत ते पाहूयात. बघा, सोल्ड मशिनरी आहे, याचा अर्थ आपण काय सेल्स करतोय, तर मशिनरी सेल्स करतोय. जे पहिलं अकाउंट याच्यामध्ये असेल मशिनरी अकाउंट. आता मशिनरी आपण विकली, आपल्याला लगेचच कॅश मिळाली असं कुठेही म्हटलेलं नाहीये. या ठिकाणी राकेशला आपण मशिनरी विकतोय, यामध्ये पर्सनल अकाउंट आहे, फॉर कॅश कुठेही म्हटलेलं नाही, पर्यायाने हे ट्रान्झॅक्शन ऑन क्रेडिट आहे, उधारीचं आहे. मग ज्यावेळी ट्रान्झॅक्शन उधारीचं असतं अशा वेळी त्यामध्ये पर्सनल अकाउंट इन्क्लूड असतो, म्हणून या ठिकाणी देखील पर्सनल अकाउंट इन्क्लूड असणार आहे राकेश अकाउंट. आणि तिसरं जे महत्वाचं अकाउंट आहे ते आहे जीएसटी अकाउंट, की जे आपल्याला दोन गव्हर्नमेंटला पे करायचं आहे, सीजीएसटी आणि एसजीएसटी, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अँड सेल्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. या दोघांना जी आपण अमाऊंट देतो ती कशी देतो, हाफ अमाऊंट देतो. ठीक आहे, तर जीएसटीचा रेट आहे 18%. मग सुरुवातीला 18% जीएसटी कॅल्क्युलेट करून घेऊयात. मशिनरीची अमाऊंट आहे 70,000, ज्यावरती 18% जीएसटी आहे. बघा,
70,000वरती 18% कॅल्क्युलेट केल्यानंतर टोटल जीएसटी येतो 12,600. मग हा जो 12,600 आहे तो आपल्याला दोन गव्हर्नमेंटला पे करायचा आहे हाफ हाफ. 12,600 एवढा जीएसटी आहे 12,600. दोन्ही गव्हर्नमेंटला ज्यावेळी आपण हाफ अमाऊंट पे करणार आहोत त्यावेळी अमाऊंट येणार आहे 6,300. 6,300. त्यानंतर अकाउंट्स आपल्याला क्लासिफाय करून घ्यायचे आहेत. बघा, मशिनरी अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, राकेश अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, जीएसटी अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. मग आता रिअल अकाउंटचा रूल, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कोणती असेट्स आपल्याकडे येते त्याला डेबिट करा, कोणती असेट्स आपल्याकडून जाते त्याला क्रेडिट करा. मशिनरी जर आपण सेल्स केली असेल, मशिनरी जर विकली असेल, पर्यायाने मशिनरी आपल्याकडून जाणार आहे, म्हणजे मशिनरी ही गोज आउट आहे, पर्यायाने मशिनरीला आपल्याला क्रेडिट करावं लागेल. राकेश यांना आपण मशिनरी विकतोय, राकेश हे पर्सनल अकाउंट आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बेनिफिट ज्याला मिळतं त्याला डेबिट करतोय आणि जो बेनिफिट देतो त्याला आपण क्रेडिट करतोय. मग या ठिकाणी राकेश यांना जर मशिनरी आपण विकली तर पर्यायाने राकेशला मशिनरी मिळणार आहे, म्हणजे राकेश या ठिकाणी काय असेल, रिसिव्हर असतील, म्हणून या ठिकाणी राकेशला डेबिट करावं लागेल. जीएसटी नॉमिनल अकाउंट आहे, जसं आपण वस्तू खरेदी करतो त्यावेळी जीएसटी देतो, म्हणजे जीएसटी आपला खर्च झाला. त्याचप्रमाणे ज्यावेळी वस्तू आपण विकतो आणि जीएसटी आपल्याला मिळतो त्यावेळी ते आपल्याला फायदा किंवा इन्कम असणार आहे, म्हणून या ठिकाणी जीएसटीला आपण क्रेडिट करणार आहोत. मग जीएसटी आपण आपल्याला मिळतोय म्हणून कॉमन शब्द आपण काय टाकायचा आहे, आउटपुट. जसं जीएसटी देताना आपण इनपुट शब्द टाकला होता, आता जीएसटी घेताना आपण आउटपुट असा शब्द या ठिकाणी टाकणार आहोत. हेच ट्रान्झॅक्शन आपल्याला फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे. डेट असेल 7, फर्स्ट लाईन वरती नेम ऑफ डेबिटेड अकाउंट. बघा आता कुणाला आपण डेबिट केलेला आहे, राकेश अकाउंट डेबिट टू मशीनरी अकाउंट टू आउटपुट सीजीएसटी अकाउंट टू आउटपुट एसजीएसटी अकाउंट. बघा मग मशिनरी किती रुपयांची आहे, 70,000, ज्यावरती जीएसटी आपण कॅल्क्युलेट केला 12,600 आणि दोन गव्हर्नमेंटला पे केला 6,300 आणि 6,300, म्हणून या ठिकाणी येतील 6,300 आणि 6,300. 70,000 मशिनरीचे आणि 6,300 6,300 प्लस करून बघा अमाऊंट किती येते, 82,600, जे 82,600. ठीक आहे, याप्रमाणे. मग हे एंट्री आपण का पास केली त्याचं नॅरेशन आपल्याला लिहायचंय की ते काय इनटू ब्रॅकेट असतं आणि बिंग या शब्दाने सुरुवात असते. सोल्ड मशिनरी टू राकेश ऑन क्रेडिट ॲट 18% जीएसटी. आणि फक्त पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये रेश ओढून घ्यायचे याप्रमाणे. ठीक आहे, हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे डेट 8, sold goods worth rupees 80,000 to Kiran at 10% trade discount and received cash after allowing her 5% cash discount. बघा आता दोन डिस्काउंट या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्क्लूड आहेत. डिस्काउंटच्या बाबतीमध्ये आपण मागे शिकलेलो आहोत की पहिला डिस्काउंट आहे ट्रेड डिस्काउंट आणि दुसरा डिस्काउंट असतो कॅश डिस्काउंट. यापैकी फक्त आपण कॅश डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करतो, ट्रेड डिस्काउंट आपण रेकॉर्ड करत नाही, फक्त त्याची अमाऊंट डिडक्ट करत असतो. म्हणून या ट्रान्झॅक्शन मध्ये दोन्ही अकाउंट्स इन्क्लूड आहेत. पण ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला म्हटलंय सोल्ड गुड्स वर्थ रुपीज 80,000 टू किरण.
किरण यांना 80,000 रुपयांचा माल विकलेला आहे की ज्यावरती 10% ट्रेड डिस्काउंट आहे आणि ऍक्च्युअल अमाऊंट पे करताना त्या कॅश वरती 5% कॅश डिस्काउंट आहे. म्हणून बघा यामध्ये इन्क्लूड असणारे अकाउंट, आता 5% कॅश डिस्काउंट दिलेला आहे, पर्यायाने आपण कॅश पे केलेली असणार आहे, यामध्ये कॅश अकाउंट आहे. सेकंड अकाउंट आहे की हे ट्रान्झॅक्शन सेल्स आहे की परचेसचं आहे. सुरुवातीला आपण परचेसचं ट्रान्झॅक्शन पाहिलं, या ठिकाणी सेल्स गुड्स आहेत. गुड्स हे सिंबॉलिक वर्ड आहे, काय आपण विकलं यापासून आपल्याला काही सांगता येत नाही किंवा बोध होत नाही, म्हणून आपल्याला क्रिया घ्यावी लागते. मग सेल्स गुड्स केलेले आहेत, पर्यायाने या ठिकाणी काय असेल तर सेल्स अकाउंट असणार आहे. आणि थर्ड अकाउंट याच्यामध्ये असेल डिस्काउंट अकाउंट. मग आता डिस्काउंट आपल्याला जर मिळाला असेल तर डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट, आपण जर डिस्काउंट दिला असेल तर डिस्काउंट अलाउड अकाउंट. मग या ठिकाणी आपण डिस्काउंट दिलेला आहे, पर्यायाने या ठिकाणी काय असेल डिस्काउंट अलाउड अकाउंट. ठीक आहे, हे 3 अकाउंट याच्यामध्ये असतील. कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, सेल्स अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, डिस्काउंट हे देखील नॉमिनल अकाउंट आहे. मग आता बघा ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगितलंय की सोल्ड गुड्स वर्थ रुपीज 18,000, 80,000 रुपयांचा माल आहे की ज्यावरती तुम्हाला सुरुवातीला ट्रेड डिस्काउंट दिलाय 10% ट्रेड डिस्काउंट. मग 10% आपण जर कॅल्क्युलेट केले तर अमाऊंट येते 8,000. म्हणजेच ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन हे किती रुपयांचं असेल 72,000, म्हणजे 80,000 वजा 8,000, 72,000 रुपयांचा हा व्यवहार असणार आहे. आता सुरुवातीला 80,000 रुपयांचा माल विकला, त्यावरती 10% ट्रेड डिस्काउंट दिला, 10% ट्रेड डिस्काउंट वजा करून अमाऊंट आली 72,000. आता हे जे 72,000 आहे, ज्यावेळी अमाऊंट पे होईल त्यावेळी या 72,000 वरती 5% कॅश डिस्काउंट दिलेला आहे. मग आता 5% कॅश डिस्काउंट बघा किती कॅल्क्युलेट होतो, तर तो होतो 3,600. ठीक आहे, 110 या ठिकाणी आपला कमी 720 गुणिले 5 म्हणजे ते येणार आहेत 3,600, 3,600. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला डिस्काउंट अलाउड करायचा आहे 3,600. कॅश आपल्याला टोटल जी आहे त्या ठिकाणी कॅश किती पे करतोय आपण, तर टोटल पे करतोय आपण डिस्काउंट वजा जाता. मग जर डिस्काउंट 3,600 आहे तर पर्यायाने अमाऊंट किती येईल बघा, 72,000 मायनस 3,600 म्हणजेच 68,400 एवढी कॅश आपल्याला पे करावी लागणार आहे. आणि ऍक्च्युअल सेल्स जे असणार आहेत ते सेल्स असतील 72,000 की जी पर्यायाने फर्स्ट अमाऊंट आहे. म्हणजे कॅश असणार आहे 68,400, डिस्काउंट असेल 3,600 आणि सेल्स असतील 72,000. बघा एंट्री कशी पास होते. डेट आहे 8, फर्स्ट लाईन वरती नेम ऑफ डेबिटेड अकाउंट. बघा आता या ठिकाणी कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. ज्यावेळी आपण वस्तू विकतोय अशा वेळी कॅश आपल्याला मिळणार आहे, पर्यायाने कॅश अकाउंट या ठिकाणी डेबिट होणार आहे. सेल्स अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, वस्तू आपण विकली, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. वस्तू विकल्यामुळे आपला खर्च होतो का, तर नाही. लॉस होतो का, तर नाही. पण एकतर आपल्याला उत्पन्न मिळेल किंवा आपल्याला फायदा होईल, म्हणून क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स, म्हणून या ठिकाणी सेल्स अकाउंट क्रेडिट होईल. डिस्काउंट ज्यावेळी आपण देतो त्यावेळी आपला खर्च होतो किंवा आपला तोटा होतो, पर्यायाने नॉमिनल अकाउंटच्या रूलनुसार डिस्काउंटला आपल्याला काय करावं लागेल, डेबिट करावं लागेल, कारण डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस असं आपण म्हणतोय. ठीक आहे, तर पाहूयात एंट्री काय पास होते. मग फोर्थ लाईन वरती नेम ऑफ डेबिटेड अकाउंट, कुणाला डेबिट करतोय आपण बघा, कॅश अकाउंट डेबिट, त्यानंतर डिस्काउंट
allowed account debit to sales account. बघा आता कॅश किती आहे 68,400, डिस्काउंट अलाउड आहे 3,600 आणि सेल्स टोटल आहेत 72,000. हे एंट्री का पास केली त्याचं नॅरेशन लिहायचं आहे इनटू ब्रॅकेट आणि बिंग या शब्दाने सुरुवात. बिंग sold goods at 10% trade discount and allowed 5% cash discount. आणि फक्त पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये रेश सोडून घ्यायचे. याप्रमाणे हे ट्रान्झॅक्शन आपल्याला समजलं असेल. Withdrawn from bank rupees 10,000 for personal use. 10,000 रुपये बँकेतून काढलेले आहेत फॉर पर्सनल यूज. मग आता बघा ज्यावेळी व्यवसाय संस्थेचा मालक म्हणजे प्रोपरायटर व्यवसाय संस्थेमधून कॅश गुड्स किंवा एखादी असेट्स फॉर पर्सनल यूज साठी काढत असेल नेत असेल तर अशा वेळी त्या ट्रान्झॅक्शन मध्ये ड्रॉविंग अकाउंट असतं. आता हे ड्रॉविंग अकाउंट काय आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत की ड्रॉविंग काय असतं. म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्या ज्यावेळी व्यवसाय संस्थेचा मालक व्यवसाय संस्थेमधून कॅश गुड्स किंवा एखादी असेट्स विथड्रॉन करत असेल फॉर पर्सनल यूज त्यावेळी त्यामध्ये ड्रॉविंग अकाउंट असतं आणि हे ड्रॉविंग अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. सेकंड अकाउंट आहे यामध्ये पैसे कुठून काढलेत फ्रॉम बँक म्हणजेच या ठिकाणी बँक अकाउंट आहे की जे पर्सनल अकाउंट आहे. मग पर्सनल अकाउंटचा रूल डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. ज्याला बेनिफिट मिळतोय तो रिसिव्हर असतो आणि जो बेनिफिट देतोय तो गिव्हर असतो. मग आता ड्रॉविंग अकाउंट हे मालकाचं अकाउंट दर्शवतंय. मग ज्यावेळी व्यवसाय संस्थेचा मालक व्यवसाय संस्थेमधून बँकेतून कॅश काढतोय असा याचा अर्थ मालकाला कॅश मिळणार आहे. पर्यायाने ड्रॉविंग अकाउंट काय होणार आहे डेबिट होणार आहे. पैसे कोणी दिलेत बँकेने दिलेत पर्यायाने बँक अकाउंट क्रिएट होणार आहे. ठीक आहे. म्हणून 2019 मे 30 बघा फर्स्ट लाईन वरती नेम ऑफ डेबिटेड अकाउंट कोणाला डेबिट करतोय आपण ड्रॉविंग अकाउंटला. या ठिकाणी ड्रॉविंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि अमाऊंट विथड्रॉन किती केली 10,000 10,000. मग हे एंट्री का पास झाली याचं नॅरेशन आपल्याला लिहावं लागतं की जे कायम इनटू ब्रॅकेट असतं आणि बिंग या शब्दाने त्याची सुरुवात असते. मग का एंट्री पास केली आपण विथड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज. खाजगी वापरासाठी बँकेतून पैसे विथड्रॉन केलेले आहेत. ठीक आहे. तर जी काही महत्वाची ट्रान्झॅक्शन आहेत ती आपण पाहिली की ज्यामध्ये कंबाईन एंट्री ज्यामध्ये स्टार्टेड बिझनेस मग व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त कॅशच आवश्यक असते असं काही नाहीये. म्हणून कॅश गुड्स आणि बिल्डिंग इन्क्लूड करून आपण एंट्री पास केली. त्यानंतर आपण जीएसटीच्या बाबतीमध्ये एंट्री पाहिली की ज्यावेळी वस्तू आपण खरेदी करतो अशा वेळी जीएसटीची काय ट्रीटमेंट असते ज्यावेळी आपण वस्तू विकतो त्यावेळी जीएसटीची काय ट्रीटमेंट असते अशी दोन्ही एंट्रीज आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर दोन्ही पण डिस्काउंट्स आपण पाहिलेले आहेत ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट ज्यावेळी एकत्रित दिला जातो अशा वेळी एंट्री काय पास केली जाते आणि डिस्काउंटचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कसं असतं ते देखील आपण पाहिलेलं आहे. आणि लास्ट जे महत्त्वाचं पाहिलं आपण ड्रॉविंग की ज्यावेळी व्यवसाय संस्थेचा मालक स्वतःच्या खाजगी वापरासाठी फॉर पर्सनल यूज जर व्यवसाय संस्थेमधून कॅश गुड्स किंवा एखादी असेट्स विथड्रॉन करत असेल तर काय एंट्री पास होते. ठीक आहे. तर जर्नलच्या संदर्भामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या एंट्रीज आहेत ती आपण पाहिलेली आहेत. वर्गामध्ये पण आपण यावरती प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. तर निश्चित तुम्हाला हे जर्नल प्रकरण समजलं असेल. म्हणून झालेली उदाहरणं पुन्हा पुन्हा पहा
नियम पाठ करा. अकाउंट्स कोणत्या नियमामध्ये येतात ते क्लासिफिकेशन. लास्टला आपल्याला काय घ्यायचंय तर टोटल घ्यायची आहे. म्हणून या ठिकाणी टोटल, मग टोटल करताना वरती एक रेष खाली दोन रेषा याप्रमाणे, आणि ही टोटल जी आहे ती तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ पाहायचा आहे, पुन्हा एकदा एंट्री सोडवायच्या आहेत. तुमच्या वहीमध्ये एकदा हा प्रॉब्लेम तयार झाला की तुम्ही लास्टला काय करणार आहात, टोटल करणार आहात. मग ही टोटल किती येते हे तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. व्हिडिओ तुम्हाला निश्चित समजला असेल. व्हिडिओमध्ये जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्याचे उत्तर मी देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.